हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या MS29 अकॅडमी चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे मॅथ 10th अल्जेब्राचा क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 2.2. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या प्रॅक्टिस सेट 2.2चा पार्ट 2. कारण या आधीच्या पार्ट 1मध्ये मी या प्रॅक्टिस सेटचे काही एक्झाम्पल्स ऑलरेडी अपलोड केले आहे. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. ओके, तर स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट. एक्झाम्पल नंबर 8. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल 3x² - 2√6x + 2 = 0. सर्वात पहिली स्टेप या एक्झाम्पलला सॉल्व करायसाठी a × c करायचं आहे. म्हणजे a च्या जागेवरती 3 आहे आणि c आहे 2, म्हणजे 3 × 2 होईल 6. आता असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2√6. ओके, 1 × 6 करा, 6 येईल, पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2√6 येणार नाही. त्यानंतर 3 × 2 करून बघू, कारण 3च्या टेबलमध्ये किंवा 2च्या टेबलमध्ये 6 येते, म्हणजे 3 × 2 करून बघा, 6 येईल. पण तुमचा आन्सर पुन्हा 3 + 2 करा किंवा 3 - 2 काहीही करा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन या 3 आणि 2ची -2√6 येणार नाही. मग आता कोणते नंबर उरले ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 येईल? तर अशा वेळेत तीच व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे तिला रूटमध्ये घेऊन बघायचं, ठीक आहे. आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, 6 येईल. कसं 6 × 6 का होईल? √36, आणि 36चं रूट येईल 6, म्हणजे √6 × √6 होते 6. आणि यांची ॲडिशन करा, √6 × √6. आता कोणाकोणाला रूटचं ॲडिशन नाही समजत, खूप इझी आहे. आता जसं आपण एक्सला ॲड करतो, x + x काय होतं? किती वेळा x आहे? 2 वेळा x आहे, ठीक आहे. 2x होतं. सपोज मी इथे घेतो 3x + x. किती वेळा x आहे? इथे 3 वेळा x आहे, इथे 1 वेळा x आहे. किती वेळा x झाले? 4 वेळा x, ठीक आहे. 4 टाइम x. सेम हे करायचं आहे. किती वेळा 6 आहे रूट? किती वेळा 6 आहे रूट? 1 वेळा, इथे 1 वेळा, म्हणजे किती वेळा √6 होईल? 2 टाइम्स √6. ओके, जर सपोज असं असतं तर 3 टाइम्स √6, 1 टाइम्स √6. इथे काय नाही, म्हणजे काय 1 आहे. करा ॲड. किती वेळा √6 आहे? 3 वेळा. इथे किती वेळा आहे? 1 वेळा, 1 टाइम्स, ठीक आहे. काय होईल? 4 टाइम्स √6 होईल. अशा प्रकारे यांची ॲडिशन होते, ठीक आहे. हे समजलं असेल. पण आता आपल्याला आन्सर 2√6 पाहिजे का? नाही. मग -2√6 पाहिजे, म्हणजे इथे काय करायचं? मायनस साईन लावून टाकायचं. -6 × -6 काय होतं? शेवटी 6 आन्सर येईलच. ओके, आणि आता याचे ॲडिशन करून बघा. -1√6 - 1√6 किती? -√6 -2√6 होईल, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हे नंबर आपल्याला शोधता येईल. आता हे नंबर आपल्याला करायचे सबस्टिट्यूट -2√6x च्या जागेवरती. करूया. नेक्स्ट काय होईल? 3x² - -√6 ला पुटअप करायचं याच्या जागेवरती, ठीक आहे. या bx च्या जागेवरती नेहमी आपण व्हॅल्यू पुटअप करतो, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे काय? -√6x, हे पुन्हा -√6x + 2 = 0. यानंतर करूया सॉल्व. पेअर करू आणि याच्यातून कॉमन काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करू. आता बघा, या पेअर्समधून कॉमन काढायचं आहे, तर हे थोडं अवघड आहे. आणि हे सगळ्यांना आपल्याला अवघड जरी असेल तर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, समजून घ्यावंच लागेल. ओके, ही व्हॅल्यू छोटी आहे समजायचं. मग या 3ला मी असं लिहू शकतो का, जेणेकरून या दोन्ही व्हॅल्यूला आपण असं ॲडजस्ट करू शकतो का जेणेकरून याच्यातून काहीतरी कॉमन निघेल. बघा, फार सिम्पल आहे. या 3ला मी असं लिहू शकतो का? √3 × √3, ठीक आहे. लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मी याला असं लिहू शकतो, √3x × √3x लिहू शकतो. कारण याला सॉल्व करून बघा, √3 × √3 काय होते? √9. x × 1 होईल x², आणि √9 म्हणजे किती? 3x². म्हणजे या 3x² ला मी √3x × √3x लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मल्टिप्लिकेशनचं साईन असं असतं मधात. ओके, आणि या √6 ला मी लिहू शकतो मायनस लिहितो तो √3 × √2x लिहू शकतो का? ठीक आहे. म्हणजे √3 कॉमन पाहायला मिळेल, आणि √3 × √2 काय होते? √6. हे x कॉमन साईडला, ठीक आहे. म्हणजे हीच व्हॅल्यू, या व्हॅल्यूला आपण √3 × √2 लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, दोघांमध्ये काय कॉमन दिसतं मिळेल मला, ठीक आहे. √3 आणि x, दोन्ही जागी x सुद्धा कॉमन आहे, दोन्ही जागी √3 सुद्धा कॉमन आहे. काढा बाहेर √3x. ओके, ब्रॅकेटमध्ये काय उरेल? ठीक आहे. इथे काय निघाला? इथचा x निघाला, इथचा √3 निघाला. काय उरलं इथे? √3, ठीक आहे. हा √3x निघून गेला इथे, आणि हा √3x राहिला, ठीक आहे. मायनस साईन राहिला. अजून काय राहिला? हा √3 निघून गेला, हा x निघून गेला, पण √2 राहिला, √2. ओके,
अशा प्रकारे कॉमन काढायचं आहे. आता इथून सुद्धा हे इरेज करून घेतो. कोणाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट घेत राहा तुम्ही. ठीक आहे, ओके. यानंतर इथून सुद्धा आपण कॉमन काढायचा प्रयत्न करू. या √6ला मी असं लिहू शकतो का, √3 × √2 ओके एक्स. यामध्ये कोणाच तरी एकाच साईन मायनस द्यावं लागेल, कारण बघा मायनस इंटू प्लस शेवटी मायनस होणार आहे. मायनस 1 √3 × √2 एक्स का होईल, -√6 असा आन्सर येईल. ठीक आहे, या 2ला मी असं लिहू शकतो का, √2 × √2 शेवटी √2 म्हणजे √2 √2 × √2 होईल √4 आणि 4चं रूट असतं 2 म्हणजे या 2ला √2 × √2 लिहू शकतो. आता बघा याच्यात कॉमन काय दिसतं तुम्हाला, √2 कॉमन आहे. ठीक आहे, आणि मी आधीच बोलला जेव्हा मायनस साईन आधी असतं आणि प्लस साईन नंतर असतं असे डिफरंट साईन आहे आणि पहिलं साईन जर मायनस असेल तर मायनस साईन कॉमन काढायचं आणि ब्रॅकेटमध्ये ज्या व्हॅल्यू लिहितो त्यांचं साईन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, यानंतर बघा -√3 उरलं इथं, -√3चं साईन काय होईल, प्लस म्हणजे काय होईल +√3 साईडला का उरलं एक्स. ओके, +√2 उरलं अजून, पण याचं साईन चेंज करायचं -√2 घ्यायचं आहे. ठीक आहे, =0. हे नेहमी लक्षात ठेवायचं. दोन साईन डिफरंट आहे, पहिलं साईन मायनस आहे, मायनस साईन कॉमन काढून आतमध्ये जे लिहितो ना आपण त्याचं साईन चेंज करायचं. ठीक आहे, √2 कॉमन होतं ते बाहेर लिहिलं, इथं लिहायचं राहून गेलं -√2. ठीक आहे, कॉमन होतं ते बाहेर लिहिलं. याच्यानंतर जे राहिलं ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं. बघा -√3 आहे, साईन चेंज करून √3 एक्स आहे. ठीक आहे, याचा सुद्धा हे मायनस साईन आहे, प्लसच केला याचा. ठीक आहे, +√2 -√2 ओके, +√2 आहे त्याला -√2 लिहायचं आहे. ठीक आहे, कारण रिटर्न सोडवा, -√6 + 2 मिळाला पाहिजे, मिळते. -√2 × √3 काय होईल, -√6x. ओके, त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस शेवटी प्लस होणार. ठीक आहे, √2 × √2 होईल √4 आणि √4 म्हणजे काय 2. ठीक आहे, मिळाला मला +2. ठीक आहे, अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची आहे. ठीक आहे, हे थोडं अवघड वाटतं पण आहे नाही, थोडं लक्ष ठेवून आणि एकदम सांभाळून अशा प्रकारचे एक्झाम्पल करायचे जेणेकरून मिस्टेक होणार नाही. आता करूया याच्यातून बायनॉमियल कॉमन. ओके, आणि हे दोन्ही ब्रॅकेट आपले इक्वल आले पाहिजे आणि आले तर आपला आन्सर करेक्ट येईल, नाहीतर येणार नाही. ओके, चला लिहू. बायनॉमियल कॉमनमध्ये हे दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे काय होईल, या ब्रॅकेटमध्ये √3x - √2 ओके, आणि बाहेर काय उरलं √3x - √2 =0. बघा दोन्ही व्हॅल्यू सारखाच मिळाला, याला दोन्हीला इक्वल लिहून घेऊ 0च्या. ओके, √3x - √2 =0 और √3x - √2 =0. ओके, करूया सॉल्व याला. ओके, एक्सला जाग्यावर ठेवू, बाकी सगळे व्हॅल्यू ट्रान्सफर करू. काय होईल इकडे, एक्सला जाग्यावर ठेवल्यानंतर ओके -√2 आहे तिकडे काय होईल +√2 म्हणजे काय होईल √3x +√2. ठीक आहे, एक्सला √3 मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे मिळेल मला एक्सच्या x √2/√3. ओके, और लावत चला. त्याच्यानंतर याला करू सॉल्व, काय होईल √3x सेम व्हॅल्यू आहे, सेम आन्सर मिळेल. ठीक आहे, -√2 तिकडे काय होईल +√2 म्हणजे काय मिळेल मला. ओके, त्याच्यानंतर या √3ला ही √3x मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे काय मिळेल मला x √2/√3. ठीक आहे, दोन्ही जागी आन्सर सारखंच मिळालं. ठीक आहे, आणि लास्टमध्ये लिहून घ्यायचं x √2/√3. ठीक आहे, और √2/√3. ठीक आहे, अशा प्रकारे हे आन्सर मिळाला. दोन्ही आन्सर सारखे जरी असेल तरी आपल्याला आन्सर लिहावं लागेल असं. ठीक आहे, हे असं सॉल्व करायचं आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2m × m - 24 = 15. सर्वात आधी सिम्प्लिफाय करून टाकू याला. काय होईल 2m × m काय होईल 2m². याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय नाही म्हणजे काय होईल 2 × 2 होईल 2, m × m होईल m². ओके, 2m × 24. चला सर्वात आधी याला 2 × 24ला करा. 2 + 2 × 24 काय होईल -48 आणि साईडला m =15. आपल्या स्टँडर्ड फॉर्मनुसार हा 50 राईटला नसतो, लेफ्टला असतो म्हणून याला ट्रान्सफर करून घेऊ. काय होईल 2m² - 48m -15 होईल, तिकडे प्लस आहे इकडे मायनस होईल =0. यानंतर करूया ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन. आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्झाम्पल आला आहे आणि आता आपल्याला करायचं आहे ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन फॅक्टरायझेशन मेथडसाठी. म्हणजे काय होईल 15 × 2 2 × -15 होईल -100.
ठीक आहे. अशा दोन व्हॅल्यू शोधायच्या आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 100 येईल आणि ज्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -48 येईल. बघा मी करतो. 50 × 2 का होईल 100 होईल, पण आपल्याला आन्सर मायनसमध्ये पाहिजे म्हणून मी काय करतो -50 × 2 काय होईल 100 आणि -50 + 2 काय होईल -48. ठीक आहे. तर मी याच व्हॅल्यू आहे ज्याची मला आवश्यकता होती याला पुटअप करायचं आहे -48 एमच्या जागेवरती. ठीक आहे. करूया पुट. ओके चला काय होईल 2m². ओके -50m प्लस 2m प्लस आहे 2. ठीक आहे +2m -50 = 0. ओके आता पेअर्स करून याच्यातले कॉमन काढू. ओके या 50ला या 50मध्ये 2 लपले आहे का हो असं लिहू शकतो मी. 25 -25 × 2m लिहू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाही. ओके या 2mला मी 2m × m लिहू शकतो. ओके जेणेकरून आपल्याला काय कॉमन आहे हे पाहायला इझी मिळेल. याच्यासाठी हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. 2m कॉमन आहे लिहूया बाहेर. 2m ब्रॅकेटमध्ये काय उरलं m -25. ओके इथून सुद्धा कॉमन काय बघूया. या -50ला मी असं लिहू शकतो का 25 -25 × 2 हे प्रॉब्लेमला लिहू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिसतं कॉमन 2 कॉमन दिसतं, काढूया बाहेर. म्हणजे काय +2 बाहेर काढायचे, कारण सर इथे तर प्लस दिसतं इथं मायनस दिसतं, अशा वेळी मग मायनस साईन कॉमन काढायचं का, बिलकुल नाही. ठीक आहे. हे जर साईन इथे असतं मायनस साईन इथे असतं प्लस साईन इथे असतं, अशा वेळी मायनस साईन बाहेर काढायचं. ठीक आहे. पहिलं साईन आपलं प्लस आहे त्याच्यामुळं काही गरज नाही आपल्याला मायनस साईन बाहेर काढायची. ठीक आहे. चला +2 बाहेर काढला आहे आपण, उरलं काय ते m -25 ओके =0. दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले आपले म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके पुढे सॉल्व्ह करू बायनॉमियल कॉमन काढून. चला बायनॉमियल कॉमन काय निघेल m -25 आणि हे बाहेर काय उरलं 2m आणि हे +2 = 0. दोघाला =0 लिहून घेऊ म्हणजे m -25 = 0 और 2m +2 = 0. पुढे सॉल्व्ह करू. m -25 आहे -25 तिकडे काय होईल +25 म्हणजे m = मिळेल मला +25 और ठीक आहे. हे +2 तिकडे काय होईल मायनस म्हणजे 2m मिळेल मला -2. ओके m ला 2 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे काय मिळेल मला m = -2/2. ठीक आहे. मायनस बाय प्लस का होतं मायनसमध्ये आन्सर येईल. ठीक आहे. म्हणजे mची व्हॅल्यू तिथे तो m = -/+ होईल -2/2 होईल 1. ओके अशा प्रकारे दोन व्हॅल्यूज आपल्याकडे आल्या आहे. m = 25 m = -1 म्हणून लास्टमध्ये लिहून घ्यायचं m = 25 और -1. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 25m² = 9. तर बघा या एक्झाम्पलला दोन वेनी सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे. आपला जो रेग्युलर वे आहे त्या वेनी, पण सर्वात आधी हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. सर्वात आधी आपल्याला इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके तर हे 9 या राईटला नसतं, या लेफ्ट हँड साईडला याला ट्रान्सफर करायचं आहे. मग काय होईल 25m² - 9 = 0. याच्यामध्ये एक जी आपली स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0. याच्यामध्ये bx वाली टर्म नाही म्हणजे इथे व्हेरिएबल आहे m म्हणून आपण का bm वाली टर्म नाही. ठीक आहे. आपण इक्वेशन म्हणू शकतो m या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आणून am² + bm + c = 0. इथे दोन टर्म आहे a आणि c, बट bm वाली टर्म नाही. जी टर्म नसते तिला आपण 0 नी सपोज करतो. कसं 25m² + 0m - 9 = 0. अशा प्रकारे हे इक्वेशन होईल. आता यानंतर आपली रेग्युलर प्रोसेस काय की 25ला 9 सोबत मल्टिप्लाय करा. ठीक आहे. म्हणजे ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन काय होईल 25 × -9 काय येईल आन्सर 9 × 25 होईल 225. ठीक आहे. करून बघा 9 × 25 होईल 225. ओके आता असे दोन नंबर शोधायचे आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन पण हे मायनसमध्ये आन्सर येईल. ठीक आहे. प्लस इंटू मायनस होतं मायनस +25 × -9 होईल -20 225. आता दोन असे नंबर शोधायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन 225 येईल आणि प्लस मायनस केल्यानंतर त्या दोघांची व्हॅल्यू 0 येईल. ठीक आहे. इझी आहे. 15चा स्क्वेअर काय होतं 15चा स्क्वेअर होतं 225 आणि बघा मायनसमध्ये आन्सर पाहिजे तर मग एकाला घेऊ आपण प्लस एकाला घेऊ मायनस. ओके दोघांची ॲडिशन करा काय होईल 50 - 15 काय होईल 15 - 15 0 होईल. 15 × 15 काय होईल
225 15 इंटू -15 काय होईल -225 म्हणजे हे नंबर जे आहे ते आपण इथे पुट करणार. काय होईल 25m² प्लस 15m मायनस 15m मायनस 9 इज इक्वल्स टू 0. यानंतर आपण कॉमन काढू याच्यातून. बघा याला थोडं सिम्प्लिफाय करू. याला लिहू शकतो मी 5 इंटू 5m. ओके असंही लिहू शकतो 5m इंटू 5m. ओके याला काय लिहू शकतो प्लस 3m इंटू 5 लिहू शकतो असं, किंवा 5m इंटू 3. ठीक आहे असं लिहू शकतो. याच्यामध्ये काय कॉमन दिसतं 5m बाहेर काढू 5m ला. राहिलं काय 5m प्लस 3. ओके प्लस 3 कॉमन राहिलं. ठीक आहे त्याच्यानंतर याला सुद्धा आपण सिम्प्लिफाय करू. का होईल 3 इंटू 5m लिहू शकतो याला. ठीक आहे याला काय लिहू 3 इंटू 3. ठीक आहे बट एकाचं साईन मायनस पाहिजे इथे सुद्धा. 3 इंटू 5m होईल -15m आणि -3 इंटू 3 होईल -9. अशा प्रकारे कॉमन काढायचं आहे. ओके कॉमन काय निघेल -3. ओके -3 निघालं आणि राहिलं काय इथे 5m हे प्लस 3. ठीक आहे इथे कॉमन राहिलं इज इक्वल्स टू 0. यानंतर बायनॉमियल कॉमन काढू. काय होईल 5m प्लस 3 आणि हे राहिलं काय 5m मायनस 3 इक्वल्स टू 0. दोघाला इक्वल टू 0 लिहून घेऊ म्हणजे काय 5m प्लस 3 इक्वल्स टू 0. 5m मायनस 3 इक्वल्स टू 0 करून घेऊ सिम्प्लिफाय. ठीक आहे प्लस 3 आहे तिकडे होईल -3. हे ऑर पाहिजे. ठीक आहे हे काय होईल 5m प्लस 3 होईल तिकडे -3. याला सॉल्व करू. mला 5 मल्टिप्लायमध्ये तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे m मिळेल मला -3/5. ओके त्याच्यानंतर याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. 5m -3 आहे तिकडे काय होईल +3 म्हणजे होईल 5m -3 होईल इकडे +3. ओके हे 5 मल्टिप्लाय mला तिकडे होईल डिवाइड म्हणजे मिळेल मला m इक्वल्स टू 3/5. ओके तर आपले रूट्स काय मिळाले मग आपल्याला. तर बघा m आहे व्हेरिएबल म्हणून m इक्वल्स टू -3/5 और 3/5. अशा प्रकारे या एक्झाम्पलला आपल्या रेग्युलर वेनं सॉल्व करता येते. आता बघा दुसरा वे आहे त्याने सुद्धा आपल्याला या एक्झाम्पलला सॉल्व करता येते. इथे साईडलाच मी या एक्झाम्पलला सॉल्व करून दाखवतो. तर बघा काय करायचं इक्वेशन आहे माझ्याकडे 25m². ओके या 9ला ट्रान्सफर करू काय इकडे -9 इक्वल्स टू 0. आता बघा या इक्वेशनला मी या फॉर्ममध्ये आणू शकतो का a² - b². असं जर केलं आपण तर a² - b² फॉर्म्युला आहे a + b इंटू a - b होता. ठीक आहे जर मी याला a² या इक्वेशनला a² - b² फॉर्ममध्ये लिहू शकलो तर मी a + b a - b फॉर्ममध्ये आणून मी असं करू शकतो. तर मी एक काम करतो बघा. ठीक आहे या 25ला असं लिहू शकता 5m². ओके आणि या 9ला असं लिहू शकता 3². काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बघा 5m² म्हणजे काय 25m² होईल. 5चा स्क्वेअर होईल 25 mचा स्क्वेअर होईल m² आणि या 3चा स्क्वेअर होईल बघा या -3चा स्क्वेअर होईल 9. ओके इक्वल्स टू 0 म्हणजे मी या इक्वेशनला ठीक आहे सेम हेच इक्वेशन आहे या इक्वेशनला मी असं लिहू शकतो. आता बघा मी a² - b² फॉर्ममध्ये आणला आहे. ठीक आहे ही कंप्लीट जी व्हॅल्यू आहे ही जी व्हॅल्यू आहे हिला a समजा हिला b समजा a² - b² फॉर्ममध्ये आला आहे. ठीक आहे आता मी काय करू शकतो एक मिनिट हे आहे 5m². ठीक आहे a² - b² फॉर्ममध्ये आला आहे तर मी याला लिहू शकतो a + b आणि a - b म्हणून लिहून घेऊ 5m + 3. ठीक आहे a + b आणि इंटू a - b म्हणजे काय 5m - 3 इक्वल्स टू 0. ठीक आहे ओके आता करून घेऊ सिम्प्लिफाय डायरेक्ट. आता आपल्याला काय बायनॉमियल कॉमन वगैरे काढायची गरज नाही. डायरेक्ट लिहून घेऊ 5m + 3 इक्वल्स टू 0 5 - 3 इक्वल्स टू 0. ओके 5m + 3 इक्वल्स टू 0 और 5m - 3 इक्वल्स टू 0. ओके करून घ्या सिम्प्लिफाय. काय होईल इकडे 5m जाग्यावर राहील 3 ट्रान्सफर होऊन काय होईल तिकडे -3. याला सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ -3 आहे तिकडे होईल +3 म्हणजे काय मिळेल 5m इक्वल्स टू 3. ओके 5 मल्टिप्लिकेशनमध्ये याच्या म्हणजे काय मिळेल मला m इक्वल्स टू -3/5. याला सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ. mला 5 मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड म्हणजे मिळेल मला 3/5. अशा प्रकारे इक्वेशन आहे बघा व्हॅल्यू 30 आहे. याला आपण 2 वेनी सॉल्व करू शकतो. तुम्हाला जो वे आवडला तो वे तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे तुम्हाला जे टेक्निक आवडते त्या टेक्निकनी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे
तुम्हाला वाटतं असेल तर या टेक्निक सिंपल आहे तर हे टेक्निक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं असेल ही टेक्निक सिंपल आहे तर या टेक्निकनी लक्षात ठेवा. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 7m² = 21m. ठीक आहे, सर्वात आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊ इक्वेशनला. काय होईल 7m², इकडे -21m होईल, तिकडे प्लस आहे, इकडे -20m1. ठीक आहे, इथे सी वाली टर्म आहे म्हणून आपण काय सपोज करायची 0 = 0. जी टर्म आहे तिला आपण 0 सपोज करत असतो. ठीक आहे, सी वाली टर्म आहे तिला 0 सपोज केला आहे मी. ओके, कारण आपला स्टँडर्ड फॉर्म काय होईल या इक्वेशनसाठी am² + bm + c = 0. इथे am² आहे, bm आहे, पण c नाही आहे. ठीक आहे, c ला काय सपोज करणार आहे मी 0. ओके, यानंतर आपण काय करणार a × c. फर्स्ट स्टेप आहे आपली फॅक्टरायझेशन मेथडची a × c. 7 × 0 काय होईल 0. आता असे दोन नंबर शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आलं पाहिजे आणि ज्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे -21. आता मला सांगा असा कोणता नंबर आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 0 येईल. तर एकदम सिंपल आहे. बघा हा जो नंबर दिसते ना हाच नंबर याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये यायचा, म्हणजे 21 × 0 करायचं, म्हणजे काय आन्सर 0. पण मला काय पाहिजे ॲडिशन -21. -21 + 0 काय होईल -21. ठीक आहे, लक्षात -21 × 0 होईल 0 आणि -21 + 0 होईल -21. म्हणजे हेच ते दोन नंबर आहे. करूया पुटअप. इथे काय होईल 7m² - 21m + 0m + 0 = 0. शेवटी 0m म्हणजे काय 0 आणि 0ची काही व्हॅल्यू असते का. ठीक आहे, एकटा असताना काही व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळं हे कॅन्सल केलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे काय मिळेल याच्यातून कॉमन काढून घेऊ. ठीक आहे, हे तर कॅन्सलच होईल. ठीक आहे, याच्यातून कॉमन काय निघेल 7. मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. या 21 मध्ये 7 आहे का. हो. ठीक आहे, काय लिहू शकतो 3 × 7m लिहू शकतो. याला असं लिहायचं आहे -3 × 7m, कारण -3 × 7m केलं तरच आन्सर काय मिळेल -21m. तुम्ही 3 × 7m करा बरं. 3 × 7 होईल 21 × m. 21m ही व्हॅल्यू आहे का -21m आहे, त्याच्यामुळं आपल्याला कोणत्या तरी एका व्हॅल्यूला मायनस साईन द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे -3 × 7m होईल -21m. ओके, आता बघा याच्यातून कॉमन काय 7 कॉमन 7m कॉमन 7m बाहेर निघेल. ओके, उरलं काय इथं 2m होते 1m निघून गेला बाहेर, 1m उरला. ओके, हे -3. ओके, हे तर निघालं बाहेर. त्याच्यानंतर इथून काही कॉमन काढायची गरज आहे का. बिलकुल नाही, कारण 0m काही व्हॅल्यू असते का 0ची. ठीक आहे, 0 × m म्हणजे 0. इथून काय कॉमन काढा तुम्ही. ठीक आहे, मग = लिहायचं 0. ओके, त्याच्यानंतर काय होईल बघा इथे. आता बघा 7m ला = लिहायचं 0 आणि m - 3 ऑर मध्ये लिहायचं और m - 3 = 0. किती इझी आहे एक्झाम्पल. इथं बायनॉमियल कॉमन काढायची गरज नाही, कारण इथं व्हॅल्यू 0 मिळाली. ठीक आहे, डायरेक्टली आन्सर मिळतं आपल्याला 7m = 0. अशा वेळेस जेव्हा इथून बायनॉमियल दुसऱ्या पेअरमधून काहीच कॉमन निघणार नाही, 0 व्हॅल्यू राहणार, त्यावेळेस आपण काय करायचं डायरेक्टली 7m. ठीक आहे, अशा प्रकारचं राहील तेव्हा 7m ला = 0 लिहायचं आणि m - 3 ला = लिहायचं 0. ठीक आहे, चला mच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 7, हे जाईल 0च्या डिवाइडमध्ये, म्हणजे काय मिळेल मला m = 0/7. 0/7 म्हणजे mची व्हॅल्यू मिळेल मला 0. ओके, याच्यानंतर याला सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ. m ला -3 आहे, तिकडे काय होईल +3. m = होईल +3. ठीक आहे, m ची व्हॅल्यू काय मिळाली 0 आणि 3. लास्टमध्ये लिहून घ्यायचं m = 0 and 3. हेच माझं इक्वेशनचा आन्सर आहे. ठीक आहे, फार इझी आहे. आणि अजून एक वे आहे. ठीक आहे, त्या वेने सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. पाहूया दुसरा वे कसा याचा. बघा याच एक्झाम्पलला एका दुसऱ्या वेने सुद्धा सॉल्व्ह करता येतं. काय करतो 7m² - 21m ला ट्रान्सफर करा, इकडे होईल +21m आहे, इकडे काय होईल -21m = 0. आता बघा याच्यामध्ये c ची व्हॅल्यू नाही आहे, मग काय करायचं अशा वेळेस याच्यामधून डायरेक्टली कॉमन काढायचं. काय कॉमन निघते ते बघा. या 21 ला मी असं लिहू शकतो 7 × 3. ओके, काय कॉमन निघेल बघा, इथून 7 इथून 7. ठीक आहे, कॉमन काढला. त्याच्यानंतर m इथे आहे, m इथे आहे. ओके, m सुद्धा बाहेर निघाला. राहिलं काय 2m होते, 1m राहिला बाहेर, 1m आतमध्ये येणार. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये मायनस साईन राहिलं आणि काय राहिलं 3. ठीक आहे, = 0. याच्यानंतर काय करायचं आता बघा बायनॉमियल कॉमन काढायसाठी पेअर्स वगैरे आपल्याजवळ नाही आहे, मग काय करायचं डायरेक्टली 7m ला लिहायचं = 0 आणि और m - 3 ला लिहायचं = 0. ओके, अशा प्रकारे करायचं आहे आणि पुन्हा पुढे सॉल्व्ह करायचं. m ला मल्टिप्लायमध्ये आहे 7, तिकडे काय होईल डिवाइड, म्हणजे 0च्या डिवाइडमध्ये 7 जाऊन m ची व्हॅल्यू मिळेल 0/7 म्हणजे काय 0. ठीक आहे, याला सुद्धा सॉल्व्ह करू. m - 3 आहे, तिकडे काय होईल
-3 होईल, तिकडे +3 म्हणजे मिळेल मला एमची व्हॅल्यू 3. अशा प्रकारे सिम्प्लिफाय करायचं आहे. एकदम सिम्पल आहे. जेही मेथड तुम्हाला आवडली त्या मेथडला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, शेवटी व्हॅल्यू तीच मिळाली आहे. पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्या प्रॅक्टिस सेटचा लास्ट एक्झाम्पल आहे m² - 11 = 0. ओके, याला सिम्प्लिफाय करून घेऊ आणि आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊ. काय होईल स्टँडर्ड फॉर्ममध्ये? इथे am² आहे, bm नाही आहे, म्हणजे काय करायचं? सपोज त्याला 0m. ओके, -11 = 0. यानंतरची आपली स्टेप आहे a × c फॅक्टरायझेशन मेथडची. a × c म्हणजे काय? 1 × -11. काय होईल हे? -11. आता असे दोन व्हॅल्यू शोधायचे आहे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -11 आलं पाहिजे आणि सबट्रॅक्शन ॲडिशन 0 आलं पाहिजे. असे या जगामध्ये दोनच नंबर आहे, -11 आणि 11. ओके, -√11 केलं तर -11 आन्सर येते. कसं काय? एक्सप्लेन करून दाखवतो. मग काय होईल? 11 × 11 होईल 121 मायनस कॉमन राहील. ठीक आहे, कारण -1 इथे काय नाही म्हणजे काय 1 आहे, इथे काय नाही म्हणजे काय 1 आहे. -1 × 1 होईल -1. ओके, हे कॉमन ठेवायचं. 121चं रूट काय? हे मल्टिप्लिकेशनचं साईनमध्ये द्यायचं. 121चं रूट आहे 11. -1 × 11 होईल -11. ठीक आहे, म्हणजे -√11 × √11 याचं मल्टिप्लिकेशन -11 येते आणि -11 प्लस √11 -√11 प्लस √11 म्हणजे काय? 0 होते. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळं मी हे जे दोन नंबर आहे इथे ॲड करतो. काय होईल इकडे? m² - √11m प्लस √11m -11 = 0. ओके, काढूया कॉमन. याच्यातून कॉमन काय निघेल? इथे m आहे, इथे m आहे. एक m बाहेर निघाला, एक m राहिला इथे, -√11 m तर निघून गेला. ओके, इथे काय होईल? या 11ला मी काय लिहू शकतो? -√11 × √11. पण -11 आन्सर आला पाहिजे म्हणून मायनस साईन द्यावं लागेल एकाला. ठीक आहे, कारण √11 × √11 केलं तर काय ते आन्सर -11 आन्सर येते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी या 11ला असं लिहू शकतो. आता बघा इथे काय कॉमन दिसते? 11 कॉमन दिसते, म्हणजे मी बाहेर काढू शकतो √11 बाहेर निघाला. राहिलं काय ब्रॅकेटमध्ये? m -√11 = 0. ठीक आहे, पुढे सॉल्व करू. काय होईल? बायनॉमियल कॉमन काढू. काय निघालं इथं? m -√11. ओके, आणि इथे काय निघालं? m हा प्लस √11. ओके, = 0. दोघालाही ऑर करून लिहायचं =0. म्हणजे काय मिळेल? m -√11 = 0 और m प्लस √11 = 0. ओके, या 11ला ट्रान्सफर करू. काय होईल तिकडे? m = प्लस होईल इकडे √11. याला ट्रान्सफर करू, तिकडे काय होईल? मायनस. म्हणजे काय मिळेल? m = -√11. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आणि ती लिहून घेऊ. काय होईल? m = √11 और -√11. ठीक आहे, अशा प्रकारे या एक्झाम्पलला सॉल्व करू शकतो. तर बघा या एक्झाम्पलला आपल्याला दुसऱ्या वेने सुद्धा सॉल्व करता येते. तर फार सिंपल आहे. जे 10th एक्झाम्पल होतं ना, सेम त्या वेने आपल्याला सॉल्व करता येतं. हे सेकंड वे जो आपला होता त्या वेने 10th एक्झाम्पल सेम तसं एक्झाम्पल आहे. a² - b² फॉर्ममध्ये आणायचं याला. ठीक आहे, कसं करायचं? m² तर लिहू शकतो, पण मी 11चा स्क्वेअर कसा लिहू? ठीक आहे, फार सोपी गोष्ट आहे की एखादा जो नंबर आहे तो कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट नाही आहे. हा नंबर कोणाचा स्क्वेअर रूट आहे का? जसा 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 2चा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे मी 4ला 2चा स्क्वेअर लिहू शकतो, मी 4ला 2चा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, कारण 2² 4 होते. पण 11ला मी कोणाचा स्क्वेअर लिहू? ठीक आहे, कारण हा नंबर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट नाही आहे. ठीक आहे, हा नंबर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट नाही. त्याच्यामुळं जो नंबर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट नसते त्या नंबरला अंडररूटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर लिहायचा. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल होऊन तोच नंबर पुन्हा मिळेल मला. ठीक आहे, आलं का लक्षात? जो नंबर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट नाही त्या नंबरला अंडररूटमध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर लिहायचा. ओके, = 0. म्हणजे मी 11ला लिहू शकतो √11चा स्क्वेअर. ओके, आता बघा आपलं इक्वेशन या फॉर्ममध्ये आलाय. a² - b²च्या. ठीक आहे, a आणि हा b सपोज करायचा. a² - b² फॉर्ममध्ये आलाय म्हणून लिहू शकतो a + b × a - b. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आपण पुढे सॉल्व करू. काय होईल इकडे? a² - b² फॉर्ममध्ये आलं तर लिहू शकतो a + b a - b म्हणून लिहू m प्लस √11 m प्लस √11. 1 मिनिट पेन चेंज करू द्या. लिहू शकतो काय?
एम प्लस √11 आणि लिहू शकतो एम मायनस √11. ओके, चला इक्वल्स टू 0 आणि दोघालाही लिहून घ्यायचं इक्वल टू 0च्या, म्हणजे एम प्लस √11 इक्वल्स टू 0 और एम मायनस √11 इक्वल्स टू 0. करूया पुढे सॉल्व. काय होईल, एम प्लस √11 आहे तिकडे, काय होईल मायनस √11. ओके ठीक आहे, याला सुद्धा सॉल्व करून घेऊ. एम मायनस √11 आहे तिकडे, काय होईल प्लस √11, म्हणजे मिळेल मला एम इक्वल्स टू √11. अशा प्रकारे एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आपण. या दुसऱ्या वेळी सुद्धा तुम्हाला जो वे आवडला तो वे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हा आपला प्रॅक्टिस सेट 2.2चा लास्ट एक्झाम्पल होतं आणि या लास्ट एक्झाम्पलने आपला प्रॅक्टिस सेट इथेच कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझे कन्सेप्ट आवडत असेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.